फेब्रुवारी 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच हुतात्मा दिन केव्हा साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे ब. जानेवारी 30. स्पष्टीकरण. हुतात्मा दिन, ज्याला शहीद दिवस असेही म्हटले जाते, जो 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींच्या हत्येच्या स्मृतिप्रित्यर्थ साजरा केला जातो. गांधीजी दिल्लीतील बिर्ला भवनात प्रार्थना सभेसाठी जात असताना नथुराम गोडसे यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. ही घटना स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण होती, कारण ही घटना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही महिन्यातच घडली होती. प्रश्न 2. अलीकडेच कोणत्या राज्याला विमान वाहतूक प्रोत्साहनासाठी सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळाला आहे? याचे अचूक उत्तर आहे क. उत्तराखंड. स्पष्टीकरण. उत्तराखंड, जे आपल्या डोंगररांगा आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीसाठी ओळखले जाते, त्यांनी नागरी उड्डाण क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. 30 जानेवारी 2026 रोजी या राज्याला राष्ट्रीय मान्यता मिळाली. विंग्ज इंडिया 2026 या भारताच्या प्रमुख नागरी उड्डाण कार्यक्रमात उत्तराखंडला विमान वाहतूक परिसंस्थेच्या संवर्धनासाठी सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार देण्यात आला. हा सन्मान दर्शवतो की केंद्रित धोरणे, उत्तम पायाभूत सुविधा आणि मजबूत प्रादेशिक हवाई संपर्क यामुळे कठीण भौगोलिक क्षेत्रे देखील बदलू शकतात. उत्तराखंड. राजधानी डेहराडून. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी. राज्यपाल गुरमीत सिंह. येथे लोकसभा 5, राज्यसभा 3 आणि विधानसभा 70 जागा आहेत. आता पाहू उत्तराखंडशी संबंधित इतर चालू घडामोडी. उत्तराखंड सरकारने स्वस्थ सीमा अभियान सुरू करण्यासाठी ITBP सोबत करार केला आहे. 47व्या अखिल भारतीय जनसंपर्क परिषदेचे आयोजन उत्तराखंडमध्ये करण्यात आले. उत्तराखंड सरकारने डिसेंबर 2025 पासून राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्याची घोषणा केली. उत्तराखंड सरकारने UCC अंतर्गत विवाह नोंदणीचे नियम सोपे केले आहेत. उत्तराखंड मदरसा बोर्ड बरखास्त करणारे पहिले राज्य बनले आहे. उत्तराखंडला पहिली एनव्हिडिया संचलित AIHPC सुविधा मिळाली आहे. उत्तराखंड मंत्रिमंडळाने धार्मिक स्वातंत्र्य दुरुस्ती विधेयक 2025 मंजुरी दिली. प्रश्न 3. अलीकडेच कोणत्या राज्यात मुख्यमंत्री एतिकोली दुती पाक योजना सुरू करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे ब. आसाम. स्पष्टीकरण. आसाम राज्याने आपल्या चहामळा समुदायांसाठी एक महत्त्वाचे कल्याणकारी पाऊल उचलत नवीन आर्थिक सहाय्य योजनेची घोषणा केली आहे. आसाम सरकारने मुख्यमंत्री एतिकोली दुती पाक योजना सुरू केली आहे, ज्या अंतर्गत राज्यभरातील चहामळा कामगारांना एकरकमी आर्थिक मदत दिली जाईल. हा उपक्रम आसामच्या अर्थव्यवस्थेत चहा कामगारांच्या ऐतिहासिक योगदानाची दखल घेतो आणि चहा उत्पादक क्षेत्रांमध्ये सामाजिक सुरक्षा, सन्मान आणि सर्वसमावेशक विकासाला बळकट करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. आसाम. राजधानी दिसपूर. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा. राज्यपाल लक्ष्मण आचार्य. येथे लोकसभा 14, राज्यसभा 7 आणि विधानसभा 126 जागा आहेत. आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी. आसाममध्ये अवैध शिकार रोखण्यासाठी AI संचलित थर्मल ड्रोन देखरेख यंत्रणाचे उद्घाटन करण्यात आले. आसामच्या राज्यपालांनी मूल्य आधारित शिक्षणासाठी संस्कार शाळा सुरू केली. आसामने गेंड्यांची शून्य शिकार साध्य केली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी जानेवारी 2026 मध्ये 6 अत्यंत संकटग्रस्त गिधाडांना आसाममध्ये सोडणार आहे. आसामच्या नमालीगड रिफायनरी लिमिटेडला 27वा नवरत्न दर्जा मिळाला. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या तयारीत मदत करण्यासाठी आसाममध्ये प्रेरणा योजना सुरू करण्यात आली. प्रश्न 4. अलीकडेच कुठल्या जगप्रसिद्ध जिवंत मुळांचे पूल युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी नामांकित झाले आहेत? याचे अचूक उत्तर आहे क. मेघालय. स्पष्टीकरण. भारत सरकारने मेघालयच्या जगप्रसिद्ध जिवंत मुळांच्या पुलांना युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी अधिकृतपणे आपले नामांकन दाखल केले आहे.
29 जानेवारी 2026 रोजी पॅरिसमध्ये युनेस्कोच्या महासंचालकांकडे हे नामांकन डॉसियर सोपवण्यात आले. मेघालय राजधानी शिलाँग, मुख्यमंत्री कॉनराड संगमा, राज्यपाल CH विजयशंकर. येथे लोकसभा 2, राज्यसभा 1 आणि विधानसभा 60 जागा आहेत. आता पाहू मेघालयशी संबंधित इतर चालू घडामोडी. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे मेघालयच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत. मेघालय सरकारने इयत्ता 1ली पर्यंतच्या अभ्यासक्रमात खासी आणि गारो भाषा अनिवार्य केल्या आहेत. मेघालय सरकारने फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी नॉर्थ ईस्ट युनायटेड FC सोबत करार केला आहे. मेघालय सरकारने शरद ऋतू कॅलेंडर 2025 लॉन्च केले आहे. मेघालयमध्ये बुश फ्रॉगच्या 2 नवीन प्रजातींचा शोध लागला. बेहदेनखलम उत्सव मेघालयमध्ये साजरा करण्यात आला. मेघालयमध्ये 2 दिवसीय रासोंग राष्ट्रीय आदिवासी संगीत महोत्सव संपन्न झाला. प्रश्न 5. अलीकडेच भारताने आपले पहिले AI संचलित विद्यापीठ कोठे लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे ड. मेरठ. स्पष्टीकरण. हा उपक्रम कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली गुगल क्लाउड आणि चौधरी चरण सिंह विद्यापीठ यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. चौधरी चरण सिंह विद्यापीठची पहिली पायलट कॅम्पस म्हणून निवड करण्यात आली आहे, जिथे AI साधनांची चाचणी केली जाईल आणि यशस्वी झाल्यास ती देशभरातील इतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये लागू केली जातील. या प्रकल्पाची घोषणा नवी दिल्ली येथे आयोजित गुगलच्या AI फॉर लर्निंग फोरममध्ये करण्यात आली. प्रश्न 6. अलीकडेच IPS पीयूष पांडे यांची कोणत्या राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे ब. पश्चिम बंगाल. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाच्या अध्यक्षपदी शेख जोआन बिन हमद अल थानी यांची निवड झाली. टाटा कम्युनिकेशन्सने गणेश लक्ष्मीनारायणन यांची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली. अमेलिया वाल्वरडे यांची भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. केजात भारुचा यांची HDFC बँकचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. रविशंकर छवी यांची CRPF मध्ये डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल म्हणून नियुक्ती झाली. जनरल MV पाठक यांनी पश्चिम किनारपट्टीच्या कोस्ट गार्ड कमांडर म्हणून पदभार स्वीकारला. मेटाने देना पॉवेल मॅककॉर्मिक यांची आपली अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता आयुक्त म्हणून प्रवीण वशिष्ठ यांची नियुक्ती करण्यात आली. प्रश्न 7. अलीकडेच रुद्र अटॅक हेलिकॉप्टर उडवण्यासाठी पात्र ठरणारी भारतीय सैन्याची पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे? याचे अचूक उत्तर आहे क. हंसजा शर्मा. प्रश्न 8. अलीकडेच होया नागाएन्सिस नामक वनस्पतीची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात शोधली गेली आहे? याचे अचूक उत्तर आहे क. नागालँड. नागालँड. राजधानी कोहिमा. मुख्यमंत्री नेफ्यू रिओ. राज्यपाल अजय कुमार भल्ला. येथे लोकसभा 1, राज्यसभा 1 आणि विधानसभा 60 जागा आहेत. आता पाहू नागालँडशी संबंधित इतर चालू घडामोडी. नागालँडमध्ये मिशन वॉटरशेड पुनरुत्थान लॉन्च करण्यात आले. नागालँडच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वृद्धाश्रम स्थापन केले जातील. नागालँडमध्ये 2 दिवसीय 22व्या राष्ट्रकुल संसदीय संघ परिषदेचा समारोप झाला. पंतप्रधान मोदींनी नागालँडच्या पहिल्या एकात्मिक एक्वा पार्कची पायाभरणी केली. नागालँड विद्यापीठाच्या 4 प्राध्यापकांचा जगातील अव्वल 2% शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश करण्यात आला. कोहिमा हे देशातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर मानले गेले. भारतीय लष्कराने नागालँडमध्ये एक्सरसाइज ड्रोन प्रहार आयोजित केले. प्रश्न 9. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे PM स्वनिधी क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे ब. केरळ. स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील तिरुवनंतपुरम येथे PM स्वनिधी क्रेडिट कार्ड लॉन्च केले. PM स्वनिधी योजना जून 2020 मध्ये कोविड-19 महामारीमुळे प्रभावित झालेल्या पथविक्रेत्यांना आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. केरळ. राजधानी तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री पिनाराय विजयन. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर
येथे लोकसभा 20, राज्यसभा 9 आणि विधानसभा 140 जागा आहेत. आता पाहू केरळशी संबंधित इतर चालू घडामोडी. केरळने अनिवासी मतदारांच्या पडताळणीसाठी इरोनेट लॉन्च केले आहे. केरळमधील अर्लम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले. केरळच्या सबरीमाला श्री धर्म संस्था मंदिरात मंडला पूजा आयोजित करण्यात आली. भारताचे पहिले 24 दिवस 7 तास ओपन नेटवर्क कोर्ट केरळच्या कोल्लममध्ये उघडले. केरळने पीएम श्री स्कूल योजनेत सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारसोबत भागीदारी केली. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये सुधारणा करणारे पहिले राज्य केरळ बनले. वारसा आणि मसाला आधारित पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी केरळ सरकारने स्पाइस रूट उपक्रम सुरू केला. प्रश्न 10. अलीकडेच युरोपियन युनियनने कोणत्या देशाच्या IRGCला दहशतवादी गट म्हणून घोषित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे अ. इराण. स्पष्टीकरण. एका ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील निर्णयात युरोपियन युनियनने औपचारिकपणे इराणच्या शक्तिशाली इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. हे पाऊल तेहरानप्रती युरोपची भूमिका कठोर झाल्याचे दर्शवते. इराण. राजधानी तेहरान. चलन इराणी रियाल. राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान. प्रश्न 11. अलीकडेच केंद्रीय वित्त आयोग अनुदानांतर्गत वित्तपुरवठा केलेल्या प्रकल्पांच्या रिअल टाइम देखरेखीसाठी समीक्षा पोर्टल कोणी लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे क. ओडिशा. ओडिशा. राजधानी भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी. राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कंभमपती. येथे लोकसभा 21, राज्यसभा 10 आणि विधानसभा 147 जागा आहेत. आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी. प्रसिद्ध राजाराणी संगीत महोत्सवाचे आयोजन भुवनेश्वरमध्ये करण्यात आले. भारत पहिली क्रॉनिक किडनी रोग रुग्ण नोंदणी ओडिशामध्ये सुरू करेल. 25वा अखिल भारतीय प्रमुख बंदर सांस्कृतिक महोत्सव ओडिशामध्ये आयोजित करण्यात आला. भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन ओडिशामध्ये करण्यात आले. अनु गर्गे यांची ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. आकाश नेक्स्ट जनरेशन क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी ओडिशातील चांदीपूर येथे करण्यात आली. ओडिशातील 2 समुद्रकिनाऱ्यांनी सुनापूर बीच आणि गोल्डन बीच यांनी आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळवले. प्रश्न 12. अलीकडेच स्माईल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची 12वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे ब. नवी दिल्ली. आता मागील प्रश्नाचे उत्तर. अलीकडेच कोणत्या देशाने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी विधेयक मंजूर केले आहे? याचे अचूक उत्तर आहे क. फ्रान्स. आता पाहू सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्न. केरळमधील अर्लम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले. ओडिशा सरकारने गुटखा, पान मसाला आणि तंबाखू उत्पादनांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. मोफत कॅशलेस आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी पंजाबमध्ये मुख्यमंत्री सेहत योजना सुरू करण्यात आली. ओडिशाने आमे पडिबा आमा भसारे योजना सुरू केली. कर्नाटकने वैधानिक गिग वर्कर्स वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्ड अधिसूचित केले आहे. वर्ष 2026 मध्ये जगातील सर्वात सुरक्षित एअरलाइन म्हणून इतिहाद एअरवेजला घोषित करण्यात आले. भारताचे 92वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर्यन वार्ष्णेय बनले आहेत. प्रजासत्ताक दिन 2026च्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. अपार आयडी निर्मितीमध्ये छत्तीसगड राज्य आघाडीवर आहे. वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यात केरळ राज्य आघाडीवर आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी आशा व्हॅन मोबाईल युनिट लॉन्च केले. 2025 मध्ये चीनची लोकसंख्या 30 लाखांनी घटली आहे. इतर महत्त्वाचे मुद्दे. भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला. विदर्भने सौराष्ट्रचा पराभव करून पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफी जिंकली. 2 दिवसीय उत्तरार्ध महोत्सव गुजरातमध्ये आयोजित करण्यात आला. केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता आयुक्त म्हणून प्रवीण वशिष्ठ यांची नियुक्ती करण्यात आली.
भारताचे सर्वात सुरक्षित शहर म्हणून मंगळुरूची घोषणा करण्यात आली. कर्नाटकने महिला उद्योजकांसाठी गृहलक्ष्मी पोर्टल लॉन्च केले. उत्तर प्रदेशातील पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर लखनौ बनले आहे. जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट चीनने सुरू केला. आता तुमच्यासाठी प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्याने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे? दिलेल्या पर्यायातून याचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.